रुद्रे आणि पावसकर त्यांचे या ठिकाणी मैदानामध्ये हजर झालेले आहेत. महापुरुष अनाव संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना खेळला जातोय. पहिला सामना या ठिकाणी आपण पाहिला TTMM विरुद्ध घावनळे. TTMM संघाने जवळपास एकतर्फी हा सामना जिंकलेला होता आणि धडाकेबाज एंट्री त्याने आपल्या दुसऱ्या फेरीमध्ये केलेली आहे आणि यानंतर हा पहिल्या फेरीतील सामना अनाव आणि साई वैभव कुडाळ यांच्या दरम्यान होणार आहे. प्रत्येक सामना या ठिकाणी 5 षटकांचा आहे. 5 षटकासाठी 5 गोलंदाज वापर करायचा आहे. प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. 5 गोलंदाज आणि 5 षटके. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं राहील. 38 सर्कल मध्ये या ठिकाणी खेळाडू खेळायचे आहेत. 38 सर्कलच्या बाहेर केवळ 3 क्षेत्ररक्षक सीमारेषा सांभाळू शकतात. फलंदाजांची नावं. फलंदाज साई वैभव संघ, फलंदाजींची नावं. साई वैभव कुडाळ. 12 खेळाडू पाठवायचा. साई वैभव कुडाळ. रंजन केणी आणि गणेश चोडणकर हे आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये जात आहेत. सलामीवीर. आता चालू असलेला सामना हा महापुरुष अनाव आणि साई वैभव कुडाळ यांच्या दरम्यान सुरू झालेला आहे. महापुरुष अनाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय साई वैभव संघाला. सामन्याचे पंच म्हणून कामगिरी करतायत ते संदीप रुद्रे आणि पावसकर. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. गोलंदाज समीर परब वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करतील. एक 7-8 पावलांचा रनअप घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. सामना करतायत सलामीवीर रंजन. सामना करतील. या सामन्यातील पहिल्या चेंडूचा पॉवर प्लेचं हे षटक. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये मर्यादा दिसत आहेत. रंजन आणि गणेश आपल्या संघाची धुरा सांभाळत आहेत. एक चांगली धाव फलक, एक धाव संख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा निश्चित असेल आणि सुंदर फटका त्याच दृष्टीने या ठिकाणी फाईन लेग थर्डमॅनच्या दिशेने मारलेला हा फटका सीमारेषे पार जातोय. रंजन यांच्या बॅट मधनं हा निघालेला स्क्वेअर कटचा फटका थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने गेलेला बाउंड्री पार करतोय. 4 धावा वसूल करतायत. 4 धावांवर संघाचं खातं खोलतंय. संघाची धाव संख्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती बिनबाद 4. समीर गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पहिला चेंडू त्यांचा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थोडीशी रोम मिळाली होती आणि यावेळी मात्र सुरेख चेंडू म्हणता येईल तेवढा सुंदर तिने तटवलेला दिसतोय. कव्हरच्या दिशेने जाणारा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एका धावेवर समाधान मानतायत. केवळ 1 धावेने संघाचं खातं पुन्हा एकदा हलतंय. धाव संख्या होते ती बिनबाद 5. 5 षटकांचा हा सामना.
प्रत्येक फलंदाजाचा या ठिकाणी जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न असतो आणि यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या फारच बाहेर जाणारा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न करताना पूर्णपणे फसतोय. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीत. पूर्णपणे स्वेर जाणारा हा चेंडू पंचांनी स्वेर घोषित केलाय. अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू या ठिकाणी बहाल करतायत समीर आणि प्रत्येक अतिरिक्त चेंडू हा संघासाठी घातक ठरू शकतो. आणि पुन्हा एकदा समीर उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करतायत. थोडंसं आउटस्विंग पद्धतीची त्यांची गोलंदाजी आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न करतायत. पॉवर प्लेचा वापर करायचा प्रयत्न करतायत तो फलंदाज. बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाहीयेत. थोडीशी धीमी खेळपट्टी म्हणावी लागेल. यावेळी चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. ज्यावेळी व्यवस्थित बॅटवर येत नाही चेंडू त्यावेळी एकेरी आणि दुहेरी धावांनी संघाचा धावफलक खालता ठेवणं गरजेचं असतं. आणि यावेळी मात्र सुंदर फटका म्हणावा लागेल. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने जाणार चेंडू सीमारेषे पार 4 धावा. या षटकातील हा दुसरा चौकार. अतिशय चांगली सुरुवात संघाला करून देत आहेत महापुरुष अनाव संघाला. हा या ठिकाणी फटका बसतोय 4 धावांसाठी आणि साई वैभव संघाचं या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतंय. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देत आहेत. रंजन सुंदर फलंदाजी म्हणते. 2 चौकार त्यांनी वसूल केलेला आहे पहिल्या षटकामध्ये. यावेळी मात्र सुरेख चेंडू परंतु तेवढाच सुरेख फटका पॉईंटच्या दिशेने पॉईंटच्या क्षेत्ररक्षणाला चकून सीमारेषे पार धाडतायत चेंडू. षटकातील तिसरा चौकार. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी साई वैभव संघाकडून. धाव संख्या होते ती 15 धावा. एक चांगलं या ठिकाणी रनिंग रेट या ठिकाणी ठेवलेला आहे. तर रंजन यांनी 3 चौकार वसूल केले. धाव संख्या होते ती 15 बिनबाद 15. एक चांगला सामना निश्चितच आपल्यास पाहावयास मिळेल. या ठिकाणी प्रेक्षकांची एक 10 ते 15 हजार संख्येने उपस्थिती आहे. एक नावाजलेली स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते आणि या स्पर्धेसाठी नेहमीच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आपल्याला लाभतोय आणि त्याच पद्धतीने येथे प्रेक्षक उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणता येईल आणि पुन्हा एकदा पॉइंट मधून काढलेला हा चेंडू सीमारेषे पार 4 धावा. सुरेख फटके स्क्वेअर कटचे फटके. बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतो ते फटक्यामध्ये फसतो. परंतु यावेळी मात्र सुंदर फलंदाजी. जसा चेंडू तशा प्रकारचा फटका आपल्यास पाहावयास मिळतो. उजव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू सुंदर रीतीने टोलावला. स्क्वेअर कटका फटका 4 धावांसाठी आणि पहिलं षटक संपलेल्या षटकामध्ये 19 धावा होत आहेत. चांगली सुरुवात अतिशय सुरेख सुरुवात. या ठिकाणी 4 चौकार वसूल केलेले आहेत. 19 धावा बिनबाद 19. आणि यानंतर उर्वरित 4 षटकांचं समालोचन आपल्याला इंग्रजीमधून श्री महाले या ठिकाणी करणार आहेत. पुन्हा एकदा मी माईक त्यांच्या जवळ सोपवतो. जय भवानी कुडाळ संघाची नोंद आहे. जय भवानी कुडाळ. Yes, thank you, Rupesh. Sai Vibhav Kudal and Mahapurush. Now the match has been going on. The second match, Mahapurush has been fielding. Completion of the first over. After completion of first over, 19 runs. To beautiful stroke of the backward square cut. Just reminded me of the leather balls, shots, and such kind of shots are been missing in today's tennis ball cricket. But beautiful strokes from the batsman Ranjan. New bowler Ami. A reverse attempted, just wanted to go, and I always say reverse is a attempted suicide. You know when to use it. If you can use it at the right correct moment, then you are definitely going to be rewarded. This time the batsman has been missing it completely. The result is a dot. 2 umpires out there in the middle, Sandeep Rudre and Pavaskar. Big shot is attempted this time down the deeper square leg. The fielder will be cutting the ball off. As soon as the fielder taking the ball and return into the hands of the wicket keeper, or might be the bowler, the single has been definitely picked up. And with that single, the score has been now moving to 20 runs on the card. 5 overs match, and I will generally say the first match that was 52 was the target, and that target was not been chased up. So Ami will bowling the second over. Will be continuing from the long end of the commentary box. Beautiful delivery down the leg side. Just wanted to chop the ball off. The ball has been missed up. The result is a dot delivery. A nice ball that was just placing onto the good line, just knowing the factor that yes, if I'm going to stick towards the basic, and basic for a bowler is bowl on the good length, bowl on the yoker length, slow kind of deliveries, you'll definitely get rewarded, and the reward is being coming towards the bowler. Nice bowling this is turning out to be from the end of Ami. Just wanted to chop down the leg side, asking for something towards the umpire Sandeep Rudre. Another
quick single has been taken up. Yes, running between the wicket is really A1. I will generally suggest, because running between the wicket will always keep your scoreboard tickling and moving. Another single adds, score moves to 21. 21 runs can be seen on the card. Match going between Sai Vaibhav Kuda and Mahapurush Anau. This time the shot wanted to be played off. Deepa finally missing it. The ball has been raised down. As soon as the fielder comes all away and collects the ball off, another couple of runs have been definitely added. And with that couple, the score can be seen now moving to 23 runs on the card. 23 runs. Second over is in progress. Good start, I will say, for the team batting, that is Sai Vaibhav Kuda. And if you can get a good start, your target will be generally shooting to 60 to 70. This is the mindset. Reverse attempted, good shot. The ball has been moving down, deeper backward point. The ball has been piercing the boundary into the deeper backward point, and it's been going for an rolling boundary. Beautiful shot of the reverse, just watching the ball carefully. A lower full toss converted down. A good execution led to the perfection, and result is a 4. 4 runs have been definitely added, and with that 4, the score has been now moving to 27 runs. 27 runs can be seen on the card. Beautiful thinking. Yes, singles and double, and suddenly coming with a good shot and taking the scorecard to 27 runs. Fielders have been spread everywhere. Deeper square leg has been there, deeper mid wicket has been there, long on has been there. And there was a fielder missing, that was a deeper backward point. And because the fielder has been missing, the shot was being placed in the correct direction. 2 overs gone, and after completion of 2 overs, 27 runs can be seen on the card with the loss of 2 wickets. 27 with the loss of 2 wickets. With the completion of the 2 overs. New bowler. Shekhar is the bowler who is going to bowl the over number 3, and Shekhar will be thinking that yes, the scorecard has been generally moving. There are no wickets till now. I've been find out. I should come out with a wicket ball. I should come out with a spell, and that will say that yes, we are going to take a breakthrough over here. This is the mindset with which the over number 3 has been coming. Down the offer side, a backward shot can be seen on the back foot, punching it towards the deeper backward point. The fielder has been collecting the ball off. As soon as the fielder collects and returns the throw off, another 2 runs have been definitely picked up. And with that 2, the score has been now moving to 29 runs. Beautiful shot, I feel generally see on the back foot, playing it with a late bat. That is always a good idea to be played backward square cut. That tells you the ability of the batsman. When the batsman is able to play shots like cover drive, backward square cut. Big shot attempted, the ball has been going down, deeper mid wicket will collect the ball off. As soon as the collection has been clean, the ball has been written off. Another single runs have been definitely added. And with that single, the score has been now moving to 3-0. 30 runs, over number 3 is in progress from the hands of Shekhar the bowler. Sai Vaibhav Kuda and Mahapurush Anau, the match has been going on. Mahapurush Anau, the team bowling. Shuffling across the upper side, wanted to play down the leg side, missing it completely. The ball has been backed up on the tally. This time just wanted to get that direct hit by the wicketkeeper, missing it completely. Another off the bye, says the umpire. Beautiful umpiring there can be seen. Sandeep Rudre, the square leg umpire, and Pavaskar, the main umpire. Sandeep Rudre, if you generally speak, a lot of experience for this man. He's also seen officiating matches in Goa. I have seen a lot of times officiating him in Goa for tournaments like Vedant 11, Friends 11, Harmal. And I would also like to thank him for inviting me over here in Kuda for this beautiful organization led by Prince Sport Club, Samadev Mitramunda Kuda and Sri Kaleshwar Mitramunda. Backward square cut has been attempted. The ball has been going down into the deeper cough. Fences the fielder, backward point will running on that occasion. Little bit of fumble can be seen on that occasion. And between the fumble, another single guy attempting. Direct hit, I think so. Yes, no situation. And what a running between the wicket. 4 runs have been taken up. Credit goes to the batsman. 4 runs running between the wickets. With that 4, score has been moved to 35. That is what I always say. Cricket is not about having big shot, having sixes and fours. It is also about the singles and doubles that you show. And the batsmen are doing a favorable job. In the Indian squad, we can see Virat Kohli, who is one of the greatest runner between the wicket, and these 2 batsmen are been doing a favorable job. The partnership they are taking on till now is 35.
Big shot, just wanted to attempt it on the money. As I said, the partnership has been broken up with respect to the beautiful ball. Shekhar has been coming with a ball that is coming inside for right-handed batsman, taking the edge of the bat, and the ball has been hit on the stumps. The result is a wicket. 35 runs with the loss of 1 wicket. Sai Weber Kudal. The first wicket has been coming out. A beautiful batting from this man, Ranjan Keni, who has been doing a favourable job. 24 runs have been taken by Ranjan in the balls that have been faced are 12. 12 balls, 24 runs. Beautiful contribution from Ranjan. 5 boundaries, and because of what? A good start, I will say. And this is the breakthrough Mahapurush will be looking off. They will be thinking that yes, we were requiring of a breakthrough. The breakthrough has been coming at a crucial moment of time, and we need to continue in a similar kind of fashion. Cricket, U-turn situation happen because cricket is a game of unpredictable thing. In cricket, you cannot predict anything. That is what the cricket is. Cricket is the history of making and breaking records. A lot of the spectator watching all these matches live on YouTube through the medium of SN Sports Live. A lot of the spectator also watching a match live on this ground. The heat has been on, the race is on. The match number 2 going on between Sai Weber Kudal and Mahapurush now. We are into the over number 3, and 35 can be seen with the loss of 1 wicket. New batsman coming on screen is Mr. Sarvesh. Sagar will be coming out with the 4th over, and Sagar will be thinking that yes, the wicket has been coming up and I should bowl according to my mindset. Reverse attempted. Once it was been connected, the ball has been telling that it has been going for an sixer. What a shot of the reverse, and a beautiful shot can be seen. A humongous sixer. 6 more runs will be definitely added. The score has been moving to 41. Good thinking, good execution led to the perfection. Down the offer side, a punch of the bat was been really so him. Taxi goes for a sixer. 41 runs can be seen on the card. What a start that is for Mr. Ganesh. Once again reverse. This time I will say it will be going 1 bounce fences. Yes, definitely. 2 balls, 10 runs. What a match this is turning out to be. What a batting. You beauty, Mr. Ganesh. 45 runs can be seen on the card. It was looking at a crucial moment at 35. Suddenly the wicket will be coming up, and wicket will be putting some full stop onto this run scoring. But suddenly runs have been going on, and credits has been going to Mr. Ganesh. 45 runs can be seen on the card. Over number 4 is in progress. Another over to go after this. This is looking somewhat around 60 to 65. Once again reverse is coming up. Chances gone. 2 attempt, 2 shots, 3rd attempt a suicide. The batsman has to come back into the dugout, but he has done his crucial knock. Mr. Ganesh Jordankar, the batsman, to be departed back into the dugout. If you generally see, 18 runs are been scored by Mr. Ganesh. The entire tally has been reaching to 45 with the loss of the 2 wickets to be dismissed. Over number 4 is in progress. Sai Weber Kudal, 45 with the loss of 2 wickets. Good man, this is turning out to be. After this, we are having a lot of good matches. So beautiful organization led by Prince Sport Club, Samadevi Mitra Mandal Kudal and Sri Kaleshwar Mitra Mandal Nerur. जय भवानी कुडाळ संघर्ष नोंद्या. जय भवानी कुडाळ. यानंतर होणारा सामना कविलगाव दुर्गावाड. जय भवानी कुडाळ. जय भवानी कुडाळ संघर्ष नोंदायची आहे. New batsman coming on is Dada Naik. Dada Naik will be coming and saying that yes, we are getting the enough start that has been required, and start has been getting off. Now it is time to finish off. The start has been good, but the finishing also should be good. This is the mindset going on. The left-handed batsman Sarvesh Naik will be facing his first ball. Good shot along the carpet. A driven shot can be seen. The ball has been moving. Then as soon as the longer off comes and collects the ball off, a couple of runs have been definitely added. And with that couple, the score has been now moving to 47 runs on the card. Beautiful thinking, playing along the carpet. That is what the strength of the batsman is. If you don't want to get out, you have to play along the carpet. That is the symbol. That is the strength that is being shown by Mr. Sarvesh.
कविलगाव दुर्गावाड संघनायक, कविलगाव दुर्गावाड 11 संघनायक, जय भवानी कुडाळ संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. कविलगाव दुर्गावाड 11 जय भवानी कुडाळ. Short this time, wasting it completely on the legs. The ball has been gone on single, has been packed up. However, the run comes, the runs will be always counted off on the tally with that single. The score has been now moving to 49 runs. And Sai Weber Kuda, the owner, Boban Parab had first time put this team in this tournament. So good thinking by him, good execution, and the players will be thinking that yes, the owner has been given us the opportunity. Our owner has given us a chance in order to showcase in the big tournament, and they are showing that strength over here. Sai Weber Kuda, 49 runs can be seen with the loss of 2 batsmen to be departed, and it is time to finish it off. Swing of the bat, missing it completely. A submarine kind of delivery that we commentators usually talk about. The ball has been going into the hands of the wicket keeper. A dot ball can be seen by the bowler, and with that dot ball, over number 4 is coming to an end, and the over number sums up the entire strategy. कविलगाव दुर्गावाड 11 संघनायक. The entire story has been telling me that 49 runs have been gathered on the tally. The wickets that have been lost are 2. 1 over to go about here. 6 balls to become after this. Can that 6 ball turn out to be the hit that is 60 to 65 runs for this Sai Weber Kuda team, or can the bowling attack say that no, we are enough leaking too much runs over here? It is time to, in order to control some over here. Let us find out as the match progresses. 49 runs with the loss of 2 wickets. Match going between Sai Weber Kuda and Mahapurusha now. Let us see who is going to bowl the last over. The last over, the bowler will be thinking that runs are been coming up. It is time for me to put some pressure onto the batsman. Batsman from here will be looking to score big runs. This is the mindset going on with the last over. Let us see the last over. यानंतर होणारा सामना कविलगाव दुर्गावाड 11 जय भवानी कुडाळ. या सामन्याची नाणेफेक शिरसाट सर करतील. Vivek will be coming out with the last over. That is over number 5. 49 runs can be seen on Sai Weber Kuda batting first. 49 runs with the loss of 2 wickets. Last over to go. If you generally have the field position, deeper square leg, deeper mid wicket, long on, long off. These are the fielders that have been already placed over here. Attack is the best defense. This is the sign, this is the signal that has been already shown by the batsman Sarvesh and Dada, and they will be thinking that 6 balls, at least 15 runs are been required from here, and if we can pick 16, our team will be in a greater situation, or the target will be some greater over here. Let us find out as we are moving to the last over. First ball, a juicy full toss down the offer side, just wanted to place the ball above the cover. The ball has been missed down. The wicketkeeper has been collecting the ball off, and a sign of dot delivery can be seen off by the bowler. 5 balls to go from here. 49 is the target till now that has been shown off. Another 8 wickets are been left over here. It is time for the batsman to show their forecasting inning over there. Big shot attempted. Fielder will be missing on that occasion. The ball has been going down. Deeper mid wicket will be just a spectator. The ball has been sailing into the deeper mid wicket zone, and it has been going for an rolling boundary. Another 4 runs have been Another 4 runs have been definitely picked up, and congratulations to the team batting, that is Sai Weber Kuda, for completing the half century. The score has been moving to 53. यानंतर होणारा सामना कविलगाव दुर्गावाड 11 जय भवानी कुडाळ. सदर सामना 5 षटकांचा राहील. 5 गोलंदाज राहतील आणि दोन्ही विनिंग साठी नवीन बॉल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 53 runs. Down the leg side, yes, the ball has been going off. The signal has been coming towards into the commentary box. The law number 10-2 of the cricketing rule, that is a wide ball can be shown on the action. Illegal runs have been definitely added, and with that run, the score is now moving to 54 runs on the cards. With along the carpet, this time about the lofted chop shot can be seen. Just wanted to play along the carpet, but missed it complete. The top edge has been taking the ball into the extra cover zone. The couple of runs have been taken up. The Pelsis has been distributed onto the non-strikers, and a couple of runs have been definitely added. And with that couple, the score has been now moving to 50. कविलगाव दुर्गावाड 11 जय भवानी कुडाळ या सामन्याची नाणेफेक शिरसाट सर करतील. सदर सामना 5 षटकांचा राहील. 5 गोलंदाज राहतील
आणि दोन्ही विनिंग साठी नवीन बॉल आहे त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 56 runs can be seen on the card this time along the carpet. The ball has been jotted down as soon as the mid-on comes and collects the ball off. Another single has been taken up. The single has been taking the scorecard to 57. 57 runs can be seen on the card. तिन्ही 5 मिनिटं 2 बॉल जाऊ दे. He was attempted, missing it completely, asking for something towards the umpire. The way it is said that the final judge of the day on the cricketing field is the umpire. The ball has been collected by the wicketkeeper and the result is a dot. Good shot attempted this time. The ball has been gone down. The ball has been moved into the hands of the deeper mid wicket. As soon as the collection was been seen, the return was been coming into the hands of the wicketkeeper. Once again, a couple of runs have been definitely added, and with that couple, the score has been now moving to 59 runs. 59 runs can be seen after the completion of the first 5 overs. That is the first inning. Sai Weber team has been managed up 59 runs on the card with the loss of 2 batsmen to be departed. That means that when Mahapurush Anav will be coming out in the middle, 30 balls will be coming towards you, and the runs you have to collapse are 6 and 0, 60. $60 runs required in 30 balls. आजच्या दिवसातील दुसरा सामना या ठिकाणी मैदानावर सुरू आहे. तो साई वैभव आणि महापुरुष अनाव यांच्या दरम्यान. या सामन्यामध्ये प्रथमच सहभागी झालेले बबन परब यांचा संघ साई वैभव या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 5 षटकांमध्ये 59 धावा, एक धावांचा डोंगर या ठिकाणी उभारलेला दिसतोय साई वैभव संघाने, आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय ते महापुरुष अनाव संघासमोर. साई वैभव संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. अनाव संघाचे सलामीवीर या ठिकाणी नावं द्यायचे आहेत आणि आपले सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. विजयासाठी 60 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा अपेक्षित आहेत. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. प्रथम फलंदाजी करताना साई वैभव संघाने पहिल्या षटकामध्ये 18 धावा 4 चौकारांच्या साहाय्याने बनवलेल्या होत्या, आणि यामध्ये जी चांगली खेळी केली होती ती रंजने केनी आपल्या वैयक्तिक 24 धावांचं योगदान या 59 धावांच्या डोंगरामध्ये सामावलेलं आहे. ते 24 धावांचं रंजन केनी यांचं सुरेख फलंदाजी, अतिशय सुरेख फटके आपण या ठिकाणी पाहिले.
हे चांगले फटके आता कुठे दिसत नाहीयेत, लुप्त होत चाललेले आहेत. रिव्हर्स स्वीपचा भरणा प्रत्येक फलंदाज आपल्या भात्यामध्ये करून ठेवलेला आहे. गरज नसतानाही केवळ आकर्षण म्हणून रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याच वेळा हा फटका फसतो, चेंडू निर्धाव जातात आणि याचा फटका संघाला बसतोय. एक चांगले फटके या ठिकाणी अपेक्षित असतात. प्रेक्षकांना चांगली फलंदाजी पाहायची असते आणि हीच फलंदाजी आपल्याला आता रंजन यांच्याकडनं पाहावयास मिळाली. चांगले फटके त्यांच्याकडनं पाहावयास मिळाले. 5 चौकारांच्या साह्याने 24 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलंय. आणि दरम्यान सामना सुरू होते. विजयासाठी 60 धावांचं आव्हान महापुरुष अनाव संघासमोर ठेवलेलं आहे. सलामीवीर मैदानात गेलेले आहेत. सलामीवीरांची गोलंदाजीची धुरा सांभाळतायत सुजित. पंचांच्या डावीकडून मारा करण्यासाठी तयार आहेत. एक थोडासा लंबा रनअप त्यांचा म्हणावं लागेल. 17 ते 18 पावलांचा रनअप दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. सामना करण्यासाठी आहेत ते किरण आणि सागर. स्ट्राईक एंडवर किरण, नॉन स्ट्राईक एंडवर सागर. 30 चेंडू आणि 60 धावांची गरज विजयासाठी. पहिलं षटक या सामन्यासाठी फेकण्यासाठी सुजित आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आहेत. पहिलं षटक एक पॉवर प्लेच आहे आणि त्यामुळे केवळ 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्यास मुभा देण्यात आलेली आहे. आणि हे 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने डीप मिडऑफ या ठिकाणी डीप मिड विकेट लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण तयार आहे. जोरदार फटका या ठिकाणी 30 यार्ड सर्कल भेटून सीमारेषे पार जाणारा हा चेंडू अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक धावतात आणि मला वाटतं क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव इथे चेंडू अडवलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, तेवढंच चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहावयास मिळालं. 3 धावा पूर्ण करतायत, संघाचं खातं खोलतायत. 3 धावांनी संघाच्या खात्यावर भर पडते. संघाची धावसंख्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 3 60 धावांचा पाठलाग होताना दिसतोय. चांगला सामना या ठिकाणी पाहावयास मिळेल. सुजित यांचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. तितक्याच सुंदर चटवला. दरम्यान गलीच्या दिशेने जाणार हा चेंडू. एक धाव काही रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. एका धावावर संघाच्या धावसंख्येत 1 भर पडते. धावसंख्या होते ती 4. 4 पहिलं षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्लेचा किती वापर श्री संतोष वरक यांना टी शर्ट प्रदान करतायत मंडळाचे सेक्रेटरी अनिल कुलकर्णी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. फुल टॉस चेंडू आणि यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकावलेला हा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव निश्चित मिळू शकेल आणि दुसरी धाव सुद्धा घेण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होत आहेत फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहावयास मिळते. 2 धावा. ज्यावेळी चौकार षटकार वसूल होत नाहीत अशा वेळी मात्र धाव पुन्हा खालता ठेवणं गरजेचं असतं. 60 धावांचा पाठलाग करताना एकही निर्धाव चेंडू जाणे आवश्यक नाहीये आणि ह्याचाच या ठिकाणी जाण ठेवून फलंदाजी करतायत. आता मात्र हा निर्धाव जाणारा चेंडू थोडासा खाली राहिला. उजव्या यष्टीच्या जवळून जाणारा चेंडू जोरदार टोलावण्याचा प्रयत्न केला. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये आलं नाही. बाकीचं काम यष्टी रक्षकांनी पार पाडलं. निर्धाव जाणारा चेंडू आणि या निर्धाव चेंडू बरोबर संघाची धाव संख्या स्थिरावलेली आहे ती 6 या धाव संख्येवर. 6. पहिलं षटक प्रगतीपथावरतेच गोलंदाज आहेत ते सुजित. यावेळी सुंदर फटका मिडऑफच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धाव निश्चितच मिळू शकेल. थोडासा हलकेच तटावलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक 1 धाव काही रोखू शकत नाही आणि सुंदर पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी आणि दुहेरी धाव संख्येने हा धाव फलक खालता ठेवतात. 7 धावा संघाच्या या ठिकाणी फलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू आणि हा उंची दिलेला हा चेंडू मला वाटतं पंचांनी न घोषित केलेला. एक अतिरिक्त चेंडू, एक अतिरिक्त धाव आणि फ्री हिट. म्हणजे ज्या चेंडूवरती फक्त धावचीची संधी क्षेत्ररक्षकांना असू शकते असा हा चेंडू गोलंदाजाला हा महागडा ठरू शकतो. आपल्या पहिल्या षटकातील हा सवैर चेंडू, उंची दिलेला चेंडू, शरीराच्या वरच्या भागामध्ये गेलेला चेंडू आणि यामध्ये स्लो फुल टॉस मारण्याचा प्रयत्न कोणताही नाही. हा फ्री हिटचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न असायला हवा होता परंतु चेंडू हलकेच तटवून काढलेला आहे आणि हा निर्धाव जाणारा चेंडू. लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्येत भर भरते. धावसंख्या आहे ती 10. चांगली सुरुवात म्हणता येईल.
प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची रणगती या ठिकाणी ठेवायची आहे आणि त्या दृष्टीने विचार करता 10 धावा पहिल्या षटकामध्ये विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू मध्ये 50 धावा. पुन्हा एकदा जवळपास 12 धावांची रणगती प्राप्त करायची आहे. हा सामना जर जिंकायचा असेल तर साई वैभव संघाविरुद्ध अनाव संघाला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट बरोबरच चांगले फटके सुद्धा आवश्यक आहे. एक चांगली रणगती प्राप्त करायची आहे. 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे विजयासाठी. 7 धावांचा डोंगर पार करायचा आहे आणि ही धुरा सांभाळत आहेत संघाचे किरण आणि सागर मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर आहेत. स्ट्राईक एंडवर आहेत ते सागर, नॉन स्ट्राईक एंडवर आहेत ते किरण. स्ट्राईक एंडवर आहेत किरण आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहेत सागर. किरण आपल्या वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळत आहेत. गोलंदाजांचं नाव ओंकार. गोलंदाज ओंकार वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरे षटक करून MIDC एंड करून गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. राईटच्या मोर विकेट पद्धतीचा मारा, थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा हा गेम चेंडू, सुंदर चेंडू म्हणता येईल. धीम्या गतीचा हा चेंडू फलंदाज काही समजू शकत नाहीत, हलके तटवून काढतायत. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, निर्धाव हा चेंडू आणि यावेळी मात्र थोडस दडपण वाढताना दिसतंय. ज्यावेळी प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची सरासरी इथे गाठायची आहे अशा वेळी असे फटके आणि सुंदर फटका थेट गोलंदाजीच्या डोक्यावरून मारले चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. एक धाव निश्चित मिळू शकेल आणि एका धावेवर समाधान मानतायत किरण. किरण आपल्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये 1 ने भर पाडतायत. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 11. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये तिसरा चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून मारा करतायत राईट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळी मात्र सामना करतील ते सागर. सुंदर फटका म्हणाले फायनलच्या दिशेने जाणारा चेंडू आणि सीमारेषे पार. या इनिंग मध्ये हा पहिला चौकार म्हणावा लागेल. थोडासा शॉर्ट पिच डाव्या यष्टीच्या वर असलेला हा चेंडू हुकचा फटका आपल्याला पाहावयास मिळाला. फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने 4 धावा संघाच्या खात्यात जमा होते आणि संघाची धावसंख्या तेजीने वाढते ती 15 धावा. बिनबाद 15. विजयासाठी 60 धावांचं लक्ष समोर असताना त्या दृष्टीने फलंदाजी करताना इथे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सामना करतील. ओंकार यांचा ओंकार आपला वैयक्तिक पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर असणारा चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने जाताना दिसतोय आणि मला आता सीमारेषे पार आणि 4 धावा. अजून एक चौकार, सलग 2 चौकार, 2 चेंडूवरती 2 चौकार. ज्या प्रकारची रणगती प्राप्त करायची त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. सागर सलग 2 चेंडूवर 2 चौकार मारून आपल्या वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या होते ती दुसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवरती 19 धावा. बिनबाद 19. अजूनही सर्व गडी सुरक्षित तंबूमध्ये आणि मला वाटतं हा सामना जिंकण्यासाठी कोणताही कठीणाई या ठिकाणी असू नये. एक चांगली रणगती प्राप्त केलेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये यावेळी ओव्हरपिच पद्धतीत चेंडू लॉंगाच्या दिशेने खेळून काढतायत. एक धाव निश्चित मिळू शकेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावची संधी आलेली पाहूया धावची देत आहेत का आणि बाद. एक चांगला फलंदाज या ठिकाणी नको असलेली धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन परतत आहेत. ज्यांनी 2 चेंडूवरती 2 चौकार हाणलेले होते त्यांना अशा प्रकारची धाव घेण्याची काही गरज नव्हती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्यांच्या दरम्यान होती. चांगली धावगती प्राप्त केलेली होती आणि विनाकारण एक बळी या ठिकाणी बहाल करून तंबूचा रस्ता पकडतायत. सागर आपल्या वैयक्तिक 2 चौकारासह 10 धावांवरती 11 या धावसंख्येवरती बाद होऊन परतत आहेत. अनाव संघाला पहिला धक्का म्हणावा लागेल. दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती धावचीच्या रूपाने गडी बाद होत आहे 20 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 20. आता मात्र स्थिती झाली ती 1 गडी बाद 20. सलामीवीर तंबूमध्ये परत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत समीर. सागर यांची जागा घेण्यासाठी समीर. अजूनही परिस्थिती मात्र तीच आहे जी पहिल्या चेंडूवर होती तीच आत्ता देखील आहे. परंतु आतापर्यंत 11 चेंडू झालेले आहेत आणि सामना थोडासा कठीण होताना दिसतोय. थोडेसे जास्त प्रयत्न करण्याची इथे आवश्यकता आहे. सागर आणि किरण यांना, समीर आणि किरण यांना
आता मात्र सामना करतायत समीर. शेवटचा चेंडू रुंद टोलावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जातोय. दरम्यान एक धाव निश्चित मिळू शकेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. समाधान मानतायत एका धावेवर. समीर यांनी आपलं खातं खोललेलं आहे. वैयक्तिक 1 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21. विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. आता मात्र आवश्यक सरासरी ही 13 वरती जाऊन पोहोचली आहे. जी सुरुवातीला 12 धावांवरती होती आता 13 धावांवर पोहोचली आहे. प्रत्येक 6 चेंडूमध्ये 13 धावा येणं आवश्यक आहे आणि त्या प्रकारची मानसिकता या ठिकाणी फलंदाज आपली बनवून खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि नवीन गोलंदाज येत आहेत वैयक्तिक. पहिल्याच संघातर्फे 3रे षटक घेऊन एक निर्णायक षटक म्हणता येईल या सामन्यातील. ज्यावेळी 60 धावांचा पाठला समोरचा संघ यशस्वीरित्या करताना दिसतोय, अशा वेळी एक निर्णायक षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 3रं षटक घेऊन आहेत गोलंदाज. ॲलिस्टर पुन्हा एकदा 15 ते 16 पालांचा रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. सामना करतायत समीर नवीन आलेले फलंदाज आणि यावेळी मात्र गलीच्या दिशेने तटवला चेंडू सीमारेषेपाशी जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करतील परंतु एका धावावर समाधान. निव्वळ 1 धाव या संख्येने संघाच्या खात्यामध्ये जमा होते. संघाची धावसंख्या होते ती 22. 1 गडी बाद 22. अजूनही विजयासाठी 38 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी असताना 17 चेंडूमध्ये 38 धावा. प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची गरज या ठिकाणी आणि प्रत्येक षटकामध्ये किमान 1 चौकार किंवा षटकार आवश्यक आहे. हा सामना जिंकण्यासाठी पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चकता दरम्यान 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी सीमारेषे पास जाणार चेंडू 2 धाव पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने गेलेला चेंडू फील्ड करतील आणि फेकतील. 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा समीर आणि किरण यांच्या दरम्यान दिसतंय. 3 धावांनी संघाचं खातं हलतंय. संघाची धावसंख्या पडते 25 आणि विजयासाठी अजून 35 धावांची गरज आहे. 3रं षटक चालू आहे. 3ऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर ॲलिस्टर पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. सामना करतायत नवीन गेलेले समीर आणि पाहूया हा उजव्या यष्टीच्या फार बाहेर असणारा चेंडू परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही येऊ शकत नाहीये. पंचांवर त्याचा कोणताही परिणाम. चांगला चेंडू म्हणावा लागेल. थोडासा आत येणारा हा चेंडू निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू बरोबर समीर यांच्यावरती दडपण वाढलेलं दिसतंय. 60 धावांचा पाठलाग करताना समीर आणि किरण मैदानामध्ये सामना करतायत ते समीर. पुढच्या चेंडूचा गोलंदाज ॲलिस्टर. विजयासाठी 60 धावांची गरज. संघाची धावसंख्या झाली आहे ती 35 आणि यावेळी पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्या जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतात. बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाहीये. थोडासा खाली राहिलेला चेंडू उजव्या यष्टी जाऊन जाणारा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3रं षटक चालू आहे. 3ऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. आतापर्यंत 4 धावा खर्ची केल्यात ॲलिस्टर यांनी. अतिशय चांगला तोला मोलाचं षटक म्हणता येईल. जे षटक निर्णायक षटक आज या सामन्यामध्ये टाकण्यासाठी त्यांच्याकडे घोडा सांभाळलेला आहे. ते ॲलिस्टर चांगली गोलंदाजी करतायत. शेवटची 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना करतायत समीरने. यावेळी मात्र उंच टोलावर मारलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जात आहे. 1 धाव निश्चित मिळू शकते. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतायत. थ्रो करतायत. तोपर्यंत धावची संधी हुकलेली आहे. चांगला रनिंग देते. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांबरोबर संघाचं खातं पुन्हा एकदा हलता येते 27 धावांवर. विजयासाठी अजून 33 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूमध्ये 33 धावा. थोडंसं कठीण होत चाललेलं लक्ष या सामन्यामध्ये. आतापर्यंत आपण षटकार पाहिलेला नाहीये. पाहूया अनाव यांच्या समीर आणि किरण आपल्या संघासाठी काय मोलाची कामगिरी करतायत. किती षटकार किती चौकार मारून संघाला विजेतेपदाची गवसणी घालून देत आहेत. पाहूया ॲलिस्टरचा सामना करतायत. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू स्लीपच्या दिशेने गेला. गलीमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने फील्ड केला. दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत. समीर यांच्या खात्यामध्ये केवळ 1 धाव जमा होते आणि संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. संघाची धावसंख्या 28. विजयासाठी 32 धावांची गरज आणि शेवटची 2 षटके म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 32 धावा. पाहूया या पुढे काय होते ते आमचे इंग्रजी समालोचक महाले यांच्याकडून. Yes, thank you, Rupesh. The match going on between Sai Babakuda and Mahapurusha now. And Mahapurusha now need last 12 balls and 32 runs.
12 balls, 32 runs are being required from here. Can the batsman that is playing really well, Kiran and Samir, say that yes, we are going to remove this 32 runs, or can the bowling attack now? Sarvesh will be bowling the over number 4. Say that no, we are going to defend these 32. Let us find out as the match progresses. 12 balls are been coming towards you, and the runs here to collapse are 3 and 2, 32. Samir on strike. This time shot of a length. The ball has been rolled back. The ball has been going down into the hands of the deeper mid-wicket fielder. Deeper mid-wicket collects the ball off and returns. Another single has been definitely added. And with that single, the score has been now moving to 29 runs on the tally. 11 balls, 31 runs is the requirement. Attack is the best defense. Attack is the best option till now. This is the mindset going on between both the batsmen, that is Kiran and Samir. Fielders, if we generally look on deeper square leg, deeper mid-wicket, long on, they have been placed to protect the boundary ropes down the leg side. Big shot this time, not getting enough momentum. Ball has been taking the edge. The ball has been coming down into the hands of the cover fielder. The cover fielder has been taking the ball in the hand, and the wicket has been departed. The second batsman to be coming back into the dugout in the name of batsman departed, that is Kiran. Now another 10 balls are been remaining from here. 10 balls and 31 runs are been required for Mahapurush Anna in order to take this role into the next round. The big mindset has been set up. In the match of cricket, it is said that until and unless the full step comes, the sentence has been not complete. And until and unless the last delivery has been bowled, the results cannot be predicted. That is what the cricket has been all about. In cricket, there are different kind of U-turn situation. Can this match be turned back on the track for the team batting, that is Mahapurush Anna, or can the bowling attack Sai Vaibhav Kuda that has been shining say that we are going to take to the cruising role over here? Let us find out. 10 balls are been coming towards you, and the runs here to collapse are 31. New batsman Bandya will be coming on, and Bandya will be also thinking that Gotia will be thinking that yes, this is a crucial match for me. हॅलो, मान्यवर कक्षामध्ये प्रकाश माडेश्वर यांचे आगमन झालेलं आहे. मंडळाचे आमचे सदस्य श्री संजयजी भोगटे यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. Moving back to the field, what is happening? Just a summary of the previous ball. Previous ball was a wicket. This time down the upper side, just wanted to chop the ball into the deeper extra cover, taking the top edge. The ball has been resulted into the hands of the extra cover fielder inside the 30-yard circle. Another batsman is to coming back into the dugout. And the over number 4 that we was talking about, the runs were... तसेच सुहास बल्लाळ यांना विनंती आहे की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सुहास बल्लाळ. Sarvesh is the bowler who has been telling that yes, I will be the man with the golden arm. I will take the wickets, and he's been doing his job favorable over here. 3 balls have been already bowled in this over number 4. 2 wickets have been already taken out. The ball is on a hat-trick ball over here. The bowler is on a hat-trick ball. Can this bowler Sarvesh proves out to be a hat-trick man? Let us find out as the match progresses. New batsman coming on, Devidas. दरम्यान सुहास बल्लाळ यांचे मान्यवर कक्षात आगमन झालेले आहे. मी श्री संजयजी भोगटे यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. Gote on strike, missing it completely. The cross-batted shot. धन्यवाद सुहास बल्लाळ. Just wanted to go with that orthodox slog, missing it completely. Another dot ball has been seen of 3 back-to-back dot balls, 2 wickets. Whatever this is turning out to be for Mr. Sarvesh. Full toss delivery, a lower full toss has been converted down. The ball has been going down into the hands of the long on fielder. The single has been taken up. The ball has been returned. A single runs will be definitely added. And with that single, the score has been now entering into 30. That means that another 30 runs are being required in the coming 7 deliveries. 7 deliveries are been coming towards you. And if you want to take the victory to the next round, you have to score 3 and 0, 30 runs. Left-handed batsman this time will be facing the first ball of the bowler Sarvesh, who has just given 2 runs in this crucial over, the over number 4. Shot of the lamp, beautiful shot can be seen. Can it be big enough? No, the ball has been just found himself. Just falling short of the fielder down the long on zone. Just a collection, a single has been taken up. With that, the score has been now moving to 31 runs. 29 runs are being required from here in the coming 6 deliveries. 6 deliveries are been coming towards you, and 29 runs are being required for Mahapurush Anna in order to move to the next round. What a beautiful organization this is turning out to be. Prince Sport Club, Samadevi Mitra Mandal, Kuda, Sri Kaleshwar Mitra Mandal, Nerur. Beautiful organization. After this, we are going to have Kavilgaon Durgawad 11,
Jay Bhavani Kuda, then Dhruva Parse Goa, and Satish Packer Nerur. These are the teams that have been remaining. Beautiful organization. You can see the matches live on YouTube through the medium of SN Sports Live. They are doing a favorable job. Our cameraman is doing a favorable job. Our electronic scorecarder is also doing a good job over there in order to showcase these matches live. These matches are being shown all over the world. All over the world, the people are been watching the matches live on this YouTube medium, that is SN Sports Live. Moving back to the field, over number 5, the last over. The bowler has been coming on a screen is 29 runs required. 6 balls, 29 runs. The score is on 31. Bowler name. Swing of the mat, missing it completely. The cross-batted shot. The ball has been going into the hands of the wicket-keeper. A dot but delivery has been already seen. Just pitching it onto the good line. That is what the reward for the bowler is. The basics is always going to be proved out. In cricket, I always say that you should not look for your past. You should not look for your present. You should look for the future. And the future has been coming out for this bowler. Up in the sky, the ball has been going down. Wicket-keeper is coming under it. Another wicket has been coming back into the ground. Suddenly, the start that was been given by Mr. Kiran and Sagar. The start has been not been capitalized. The bowler has been doing a favorable job for the team, that is Sai Babakuda. Another man departs back into the dugout. That is Devidas, the batsman, who is returning back into the dugout. And it is looking dangerous over here for the team batting. Amar is the new batsman, and just the formalities left in this over. Now, because the target is so big enough, another 29 runs are being required. That is what, when the target of 60, 67, 670 are being scored, it always creates a psychological effect on the bowlers. Big shot attempted, fielder under it. Can we see the catching and gathering? Yes, we have. Heighted shot, not the distance. And the batsman once again coming back into the dugout. The wickets are tumbling like a pack of playing cards over here. No one can capitalize on the bat. They are right there in the middle of the pitch. Another wicket backs down. 2 umpires are there in the middle. Pavaskar and the square leg umpire Sandeep Rudri. A beautiful organization along with me on the scorecard. Sahadev Ghadigalkar and Rupesh Kudalkar. Favorable job they are doing right from the last 2 days. They are doing a favorable job right there in the middle. Beautiful organization, Spin Sport Club, Samadevi Mitra Mandal Kuda, Sri Kaleshwar Mitra Mandal Nerur. They are 29th organization. See the figure. It tells you how much love and how much passion the organizers have with respect to organizing tournament. No ball has been already signaled off, might be for the overstepping, nothing to be said of. The ball has been rolled back into the hands of the wicketkeeper. A single has been definitely added in the form of extras. 32 runs can be seen on the card. The signal of the umpire has been that it's been a free Monty coupon, that is a free hit. The batsman will get an opportunity to score runs. Once again, welcome back, a man with a golden voice. The tempo which he maintains in the commentary, really fantastic to be watched on. Samir Pandra has been coming back in the commentary box with respect to his Marathi commentary. Welcome to you, Samir. Match going on between Sai Babakuda and Mahapurush now. We are into the last over. And 28 runs are being required. Swing of the bat up in the sky. The fielder will be just a spectator. That's been going, towering, handsome Monty Rumanga. 6. So runs will be definitely added. The sixer will be taking the scorecard to 38 runs. The batsman Amar is playing some good shot at the right track of the play. Cross-patted shot attempted, slightly beating up with the flight. The flight was being offered up. The ball has been taken back into the wicketkeeper, and no ball has been signaled off. And the free hit will be given off. So another single has been added. Another single in the form of extras. I think might be for the illegal arm action. Nothing to be said of. The final judge of the day on a cricketing field is the umpire. So after this, we are going to listening to a great voice.
Swing of the bat this time, just wanted to hook the ball off, missing it completely. The ball has been gathered down into the square leg zone. Another single will be definitely ended. That means that the over that is turning out to be the last over, and Mahapurush Anna was been required a huge target, and it is looking that the formalities are almost over in this match. Sai Hopepuda putting up a great target of 60, and that target was been not so defended. So Sai Hopepuda has been cruising with a great roll over there. 60 runs were required, Samir, and finally the batsmen are not doing a favorable job. They are just restricting on to that 40. That means with respect to 20 runs, the match has been won over. After this match, Kavilgaon Gurugawad 11 and Jai Bhavani Kuda. Welcome to Samir. What do you want to say about the beautiful organization, Prince Sport Club? समादेवी मित्र मंडळ कुडा, श्री कलेश्वर मित्र मंडळ नेहरू. गेली 28 वर्ष व त्यानंतरचं 29वं म्हणजे 29 वर्ष सतत या ठिकाणी प्रिन्स स्पोर्ट्स क्लब व समादेवी मित्र मंडळ यांच्या वतीनं एक सुरेख असं नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. एक शिस्तबद्ध आयोजन म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्पर्धेची तर चर्चा होते आणि त्याबरोबरच गोवा राज्यातही या स्पर्धेची चर्चा होते. कारण अतिशय उत्कृष्ट असं नियोजन दरवर्षी ही स्पर्धा कुडाळ हायस्कूलच्या भव्य दिव्य मैदानावर होते. यावर्षी मात्र मैदान जरी बदललं असेल तरी उत्साह तोच आहे तो या स्पर्धेमधील. अबे पेट तेरा पिक्चर बोला बोला